नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। हाताशी आलेले पीक हिरवले गेल्याने शेतकरी अव्वालदिल झाले होते। या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। सरकारने 22 ते 15 कोटी रुपयांच्या विशेष मदत पॅकेजला मंजुरी दिली असून यामुळे राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 31 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच पिकांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा। यावर्षी मान्सूनने सुरुवातीला चांगली साथ दिली असली तरी जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला। यामुळे नद्यांना पूर येऊन शेती जलमय झाली। सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार राज्यात एकूण 1.43 कोटी हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे। यात कापूस, सोयाबीन, मक्का आणि भात यासारख्या प्रमुख पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे। विशेष नांदेड जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टरवरील शेती बाधित झाली, ज्यामुळे या नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, हेक्टरी मदतीचे दर राज्य मंत्रिमंडळाने पिकांच्या प्रकारानुसार प्रति हेक्टर मदतीचे दर निश्चित केले आहे। ही मदत प्रति शेतकरी जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत दिली जाईल। जिरायती शेती प्रति हेक्टर 8,500 रुपये, बागायती शेती प्रति हेक्टर 17,000 रुपये, फळबाग प्रति हेक्टर 22,500 रुपये शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे। आणि मित्रांनो, मदत कधी आणि कशी मिळणार? मदत वाटपासाठी 1829 कोटी रुपयांचा निधी आधीच जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकांनी या मदतीतून शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम वळती करू नये असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहे। या मदतीवर काही शेतकरी संघटना आणि विरोधकांनी मात्र ओला दुष्काळ जाहीर करून अधिक मदत देण्याची मागणी केली आहे। भविष्यात केंद्र सरकारकडून ही मदत मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।